नाही तुमचं पण 5 मिनिटं वेट करायचं. संजय सर कुणाला द्यायची प्रशांत जेवण गेले ना. हॅलो, माझे डॉक्टर अजित सगरे. आज आपण जिल्ह्यामध्ये प्रथमतः स्पुटनिक लसीचं शुभारंभ करत आहे. हा आपल्या तालुक्यातील फर्स्ट बेनिफिशरी असणार आहे. आज आपण स्पुटनिक डोसचा पहिला डोस देतोय, जो की ॲडिनोव्हायरस वेक्टर बॉर्न ह्युमन असेल. ॲडिनोव्हायरस 26 हा असेल. त्याच्यानंतर त्यांचा सेकंड डोस असेल तो 21 दिवसाच्या फरकाने असेल, तो ॲडिनोव्हायरस 5 जो फर्स्ट आहे. आणि स्पुटनिकबद्दल सांगायचं झालं तर ही रशियन मेड आहे आणि याची इफिशियन्सी आजपर्यंतच्या सगळ्या कोविडच्या लस ज्या आल्यात त्यापैकी सगळ्यात जास्त आहे, नियर अबाउट 92%. डिस्ट्रीब्युशन स्कीम काय? डिस्ट्रीब्युशन द्यायची सोय जिल्ह्यात तालुक्यात काय? NABH ॲक्रिडेटेड आणि युरोपियन फिजिशियन्स यांचं जर सर्टिफिकेट असेल तरच तिथं अलाउड करतायत. डोस किती आहेत? 2 डोस आहेत. ते 0.5 ml 2 डोस द्यायचे आणि ते IMच द्यायचे, म्हणजे जस्ट लाईक आपण कोविशिल्ड दिलं तसं द्यायचं. सांगू टाका सिंगल डोस आहे म्हणून. नाही, 2 नाही. ॲम्प्यूल जे आहे ती सिंगल डोसची आहे, म्हणजे वेस्टेज काही त्यात होणार नाही काही सुद्धा. पेड फ्री तिथे खाली कार्यक्रम ते एक राज व्हिडिओ पाठवला त्यांचा.
थ्री टू 5 मिनिट्स सांगितलं त्याने हां तुमच्या त्याच्याला 3 to 5 मिनिट्स सांगितलं. आपण काय करूया खाली जाऊया थोडं आणि खाली येताना त्यांचे हे झाल्यानंतर देऊन टाकतील त्यांना ते आपण परत ते खाली नाही हे थांबतील रिपोर्टर आपण जाऊया खाली सकाळी करा. पुढे चालेल लाईव्ह चालेल लाईव्ह बघा चालेल काढतो थोडा हरकत नाही टाळ्या वाजवायला एक सिंगल अर्धा तास थांबशील आता बिझनेसमध्ये होते बाकीचे बेनिफिशरीज 2 तासात दिवसाच पाहिजे आपलं सगळे बाकी संपलं आम्ही जातो आपण तू नंतर सगळ्या शेवटी कम्फर्टेबल
सुश्रुत हॉस्पिटलमध्ये आपल्याला कल्पना आहे की करोना कालावधीमध्ये म्हणजे साधारणपणे मार्च 20 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन संशोधनाच्या माध्यमातून सुश्रुत हॉस्पिटलने आपले इमेज निर्माण केलेले आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये आज स्पुटनिक या नवीन लसीचं लॉन्चिंग या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी कोविशिल्ड असेल, कोवॅक्सिन आणि बऱ्याचशा लोकांमध्ये स्पुटनिक बद्दलची एक प्रकारची उत्सुकता किंवा ती लस कशा प्रकारची असेल आणि या ठिकाणी सांगायला थोडासा अभिमान वाटतोय की मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये स्पुटनिक लस अवेलेबल असायची होती आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच सुश्रुत हॉस्पिटलमध्ये आदरणीय डॉक्टर अंधारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही लस नागरिकांच्या करता आज उपलब्ध करून दिली जाते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक आणि डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष आदरणीय राजा माने साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर नुकतेच या ठिकाणी आपल्याला सर्वांना परिचित परंतु आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी इमेज यांनी निर्माण केलेली आहे. ते प्रसिद्ध कार्डियक सर्जन विजय अंधारे आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित आहेत. त्याचबरोबर लीगल हेड IMA महाराष्ट्राचे आदरणीय डॉक्टर संतोषजी कुलकर्णी सर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडं आदराने पाहिलं जातं असे आदरणीय डॉक्टर BY यादव साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आदरणीय डॉक्टर प्रशांतजी मोहिले सर हिमा बार्शीचे प्रमुख, त्याचबरोबर रोटरी क्लब, लायन्स क्लब, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय संतोष काका ठोंबरे हे देखील या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी डिजिटल मीडिया असेल, वृत्तपत्राचे वार्ताहर प्रतिनिधी हे सर्व सन्माननीय मान्यवर, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर तरंग शाह असतील, आदरणीय डॉक्टर गुलाबराव पाटील हे सर्व सन्माननीय उपस्थित या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. ही स्पुटनिक लस सुश्रुत हॉस्पिटलमध्ये सुरुवात होती आहे याबद्दलचं प्रास्ताविक आदरणीय डॉक्टर अंधारे साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. कोविड पॅन्डेमिकच्या आपण 2 लाटा गेलो आहोत. पहिली लाट थोडी कन्फ्युजनची होती, सेकंड लाट फारच पीकला गेली होती. म्हणजे पहिली लाट अशी पॅराबोला काढला तर दिसते, सेकंड लाट खूप येणारच नाही असं वाटलं होतं, कारण खूप पीकला गेली. तिसरी लाट कशी हे आपल्याला माहीत नाही आणि आपण तिसऱ्या लाटेपासून स्वतःला प्रिव्हेंट करण्यासाठी बाकी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, मास्किंग वगैरे जे आहे ते सगळं आपण बोलतोय आणि कितीपत फॉलो होतं हे विषय, पण वॅक्सिन डेफिनेटली आपल्याला प्रोटेक्ट करणार आहे. आणि आपल्या भारतामध्ये आतापर्यंत ज्या लसी अप्रूव्ह आहेत, ज्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन इंडियन मेड आणि फायझर ही USA मेड आणि आता स्पुटनिक पण आपल्याकडे अप्रूव्ह झाली, पण आपल्या पेरिफेरी ग्रामीण भागामध्ये ही लस अवेलेबल नव्हती आणि सरकारी यंत्रणेकडे पण ही लस नाही, फक्त कोविशिल्ड कोवॅक्सिन आहे. त्या लसी खूप चांगल्या आहेत, त्या चांगल्या प्रकारे काम करतात. आम्ही स्वतः त्या कोविशिल्ड लस घेतलेली आहे, परंतु आपल्या भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे आणि सेकंड वेव्हचा अनुभव घेता जर अशीच परिस्थिती निर्माण झाली
तर आपल्याला आत्ताच काहीतरी प्रिव्हेंटिव्ह मेजर करणं गरजेचं आहे. मेडिसिन म्हणतात की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. तो हे लसीकरण आहे त्याचा भाग आहे. पहिल्या लाटेच्या वेळेस लस नव्हती, दुसऱ्या वेळेस लसीकरण पुरेसं झालं नाही, परंतु तिसरी लाट येऊ नये म्हणून लसीकरण चांगल्यात चांगलं होणं गरजेचं आहे. आणि सरकार त्या सरकारी पातळीवर करते आणि खासगी डॉक्टरांसाठी जे काही लिमिटेड स्टॉक आहे कोविशिल्ड कोवॅक्सिनचा तो उपलब्ध आहे, पण तो लिमिटेड आहे. आणि आता ही जी नवीन म्हणता येणार नाही, परंतु आता आपल्याकडे नवीन आलेली स्पुटनिक लस जी आहे ती त्याचे 2 डोस असणार आहेत. ते 21च्या गॅपमध्ये येणार आपण. आणि त्याचा जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही कोविन ॲपवरती डाउनलोड केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे ते दररोज सेशन क्रिएट करून दिले जातील. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये की ही लस ज्या आहेत सगळ्या जवळपास सारख्याच आहेत, पण त्यात म्हणतात की mRNA वॅक्सिन जे आहे पहिलं फायझर आणि मॉडर्नाचं ते टॉपला आहे. सेकंड जे वेक्टर बॉर्न वॅक्सिन्स आहेत म्हणजे हे 2 आपले स्पुतनिक आणि कोविशिल्ड हे सेकंड नंबरला आहेत. थर्ड नंबरला कोवॅक्सिन आहे. फोर्थ नंबरला चायनीज वॅक्सिन स्पायनोवॅक आहे. तर आता आपण एका सेकंड बेस्ट वॅक्सिनला आपल्याला मिळणार आहे. आणि ज्यांना अजून वॅक्सिन घेतलं नाही बाय सम अदर रिझन, म्हणजे कधी कधी वॅक्सिन हेजिटन्सी होती, म्हणजे पहिल्या सुरुवातीला हेजिटन्सी होती. 16 जानेवारीला सुरू झालं तेव्हा हेजिटन्सी होती. नंतर आता सर्वजण वॅक्सिन घेत आहेत. पण सेकंड वेळेला आपण अनुभव घेतला की लोकांना वॅक्सिन हवं होतं पण वॅक्सिन मिळत नव्हतं. परंतु आता तिसरी लाट येण्याच्या अगोदर आणि जी केरळामध्ये थोडीफार सुरू झाली असं वाटतंय, आपल्या महाराष्ट्रात त्याच्या प्रोपोर्शनेटली असते. तर मला असं वाटतं की तिसरी लाट येण्याच्या अगोदर जर आपण वॅक्सिनेशन केलं तर लाट म्हणजे शेवटी काय की अवेलेबल बेड हॉस्पिटलमधले आणि पेशंटचा नंबर याचा मॅचिंग होत नाही. जेव्हा हे मॅचिंग होत नाही तेव्हा विनाकारण म्हणजे केवळ लस न घेतल्यामुळं किंवा बेड न मिळाल्यामुळं लोक जे जात आहेत विनाकारण ते टाळता येईल. तर हे प्रिव्हेन्शन आहे आणि हे प्रिव्हेन्शन करण्यासाठी ज्या आता उपलब्ध लसी आहेत त्यामध्ये स्पुटनिक हे 90% 92% इफिकसी आहे आणि ती लस आपल्या हाऊसमध्ये आजपासून उपलब्ध झालेली आहे. आपण आज काही 5 लोकांना बेनिफिशरीजना वॅक्सिनेट पण केलंय. उद्यापासून मात्र हा रेग्युलर प्रोग्राम राहील. आपल्याकडे 1200 डोस आले त्यामुळे पहिला जो स्लॉट आहे तो 1200 स्लॉट आहे. तो सेकंड स्लॉट 1200चा आणखी एक रिपीट होईल. कॉस्ट हा विषय जर घेतला याच्यामध्ये तर 950ला ही हॉस्पिटलला पडलेली कॉस्ट आहे आणि 150 रुपये हा सर्व्हिस टॅक्स म्हणून 1100 रुपयाच्या आसपास हे वॅक्सिन मिळेल. आणि हे वॅक्सिन मिळण्यासाठी आपल्याला NIH ॲक्रेडिशन हवं होतं. त्या NIH ॲक्रेडिशन असल्यामुळे आपल्याला हे वॅक्सिन मिळालेलं आहे ग्रामीण भागामध्ये. आणि आता हे उद्यापासून आपण सर्वांना उपलब्ध करून देत आहोत. हे ऑनलाईन बुकिंग केलं जाईल आणि त्या ऑनलाईन बुकिंग प्रमाणे टोकन त्या वेळेमध्ये दिलं जाईल. आपण आता लाईव्ह तो पहिला प्रोग्राम की वरती सेकंड फ्लोअरमध्ये नवीन बिल्डिंगमध्ये तो त्या ठिकाणी वॅक्सिन दिलं जात आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात झाली असं मी सांगतो आणि बाकी या लसीच्या मागची कशा पद्धतीने आपण सध्या कुठे उभे आहोत आणि या हॉस्पिटलमध्ये कुठल्या प्रकारची सुविधा मिळणार आहे याबद्दलची माहिती आदरणीय डॉक्टर अंधारे साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. हा जो स्पुटनिक वॅक्सिन लॉन्चिंग या हॉस्पिटलमध्ये आता सुरुवात होते आहे. या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले मान्यवरांचा आपण या ठिकाणी सत्कार सुश्रुत हॉस्पिटलच्या वतीनं केलेले आहे. मी प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजा माने साहेब यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर अंधारे साहेबांनी करावा अशी मी त्यांनी IMAचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी लीगल हेड आदरणीय डॉक्टर संतोष कुलकर्णी सर यांचा देखील या ठिकाणी अंधारे साहेबांनी सत्कार करावा अशी त्यांना आदरणीय डॉक्टर BY यादव साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अंधारे सरांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर साहेबांना सन्मानित करावं. IMAचे सुश्रुत हॉस्पिटलच्या वतीनं आपल्याला देखील सन्मानित करण्यात येत आहे. अजित आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले प्रसिद्ध कार्डियक सर्जन विजयजी अंधारे सर यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. मी आदरणीय डॉक्टर संतोष कुलकर्णी सरांना विनंती करतो की अंधारे साहेबांना सन्मानित करा. यानंतर
सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर आशिष शहा IMA चे अध्यक्ष कुरवाडी यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. आमदार साहेबांनी विनंती आहे की त्यांनी डॉक्टर शहा साहेबांना सन्मानित करावं. ज्येष्ठ धन्वंतरी आणि आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर GM पाटील सर यांना देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आदरणीय डॉक्टर SC माने साहेबांना देखील सुश्रुत हॉस्पिटलच्या वतीने आदरणीय साहेबांनी सन्मानित करावं. आदरणीय डॉक्टर तरंग शहा साहेब यांना देखील कोळसाळे डॉक्टर कोळसाळे सर. परत एक वेळेस या ठिकाणी IMA कुरवाडीचे देखील प्रतिनिधी उपस्थित त्यांना देखील मी शब्द सुमनाने यांचं स्वागत करतो. कल्पना आहे आपल्याला की थोडासा वेळ झालेला आहे. सगळे कार्यबाहुल्यामध्ये अतिशय टाईट ठेवून सगळे सन्माननीय अतिथी आहेत. आताचा डॉक्टर साहेबांनी सांगितलं की पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी कधी येते सगळं अनिश्चित आहे. तरी देखील आज सकाळचाच रिपोर्ट आहे 3 सप्टेंबरचा की जवळजवळ 67 कोटी लोकांना वॅक्सिनेशन झालेलं आहे. आणि याचाच अर्थ आणखी निम्म्यापेक्षा जास्त लोकांना वॅक्सिनेशन व्हायचं बाकी आहे. आणि 97.5 असं त्याचा रिकव्हरी रेट आहे. अशा वातावरणामध्ये सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं हे पाऊल स्पुटनिक वॅक्सिनेशन. आताच मगाशी उल्लेख केला की ज्याच्याबद्दल समाजामध्ये प्रत्येक लसीच्या बाबतीत एक क्युरियोसिटी होती. सुरुवातीला कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक. कारण लस हाच एकमेव आधार सर्वसामान्यांच्या समोर आहे. आदरणीय डॉक्टर अंधारे साहेबांनी देखील मध्यंतरी सांगितलं त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये की सध्या 3 प्रकारचं आपल्याकडे उपाय आहेत. ते म्हणजे वॅक्सिनेशन, त्यानंतर मास्क, सोशल डिस्टन्सिंग हे आपले नेहमीचे जे प्रोटोकॉल आहेत ते तर आहेतच आहेत. परंतु सर्वांनी वॅक्सिनेशन 2 झाल्यानंतर देखील पॉझिटिव्ह काही लोक सापडत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून वॅक्सिनेशन हे कसं गरजेचं आहे त्यांनी मागच्याच लाईव्हमध्ये सांगितलं होतं. आणि त्यासाठी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम हॉस्पिटलच्या वतीनं यापूर्वी या ठिकाणी कोविशिल्ड देण्यात आली होती. आम्ही पण या ठिकाणी घेतलेली आहे. स्पुटनिक याच्याबद्दलची माहिती आता अंधारे साहेबांनी सांगितलेली आहे. यानंतर या कार्यक्रमामध्ये रोटरीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट विक्रमजी सावळे सर उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अंधारे साहेबांनी विनंती आहे. त्याचबरोबर आपल्या मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष देखील उपस्थित आहेत. कोळसाळे सरांनी विनंती आहे की त्यांना देखील सन्मानित करण्यात यावं. लायन्स क्लब अध्यक्ष आहेत का? अजय देशमुख. लायन्स क्लबचे अध्यक्ष अजितजी त्यांना विनंती आहे की कृपया पुढे यायचे. तिकडे बसल्यामुळे जरा होलसेल झालं. अंधारे साहेबांनी विनंती आहे. सगळ्यांनी सगळ्यांच्या विनंतीवरून आदरणीय डॉक्टर विजय अंधारे सरांना 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. आपल्याला कल्पना आहे की लाईव्ह चालू आहे. ऍक्च्युली मला 2 मिनिटं बोलत नाही. बोलायला मला 3 तास तरी लागतात मिनिमम. सगळ्यांचं शेड्यूल टाईट आहे. ऍक्च्युली मी सर्जन आहे, मी हृदय शस्त्रक्रिया करतो. पण कोविडचा वॉरियर तिथं बसला असताना मी बोलणं फारसं शोभत नाही मलाही, आणि त्यातलं नॉलेजही मला फारसं नाही. फक्त माझं स्पुटनिकवर या लसीवर फार मात्र प्रेम होतं. त्याला ते माहीत आहे की त्यामुळे स्पुटनिक आलं रे बघ, ये आता तरी लस घे असं त्यांनी मला सांगितलं. ह्या कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही खूप काम केलं. बऱ्याच वेळा सबक्लिनिकल इन्फेक्शन होऊन गेली, म्हणजे बऱ्याच मधूनच चव तोंडाची बदलायची, मधूनच वास पण बदलायचा, मधूनच अशक्तपणा पण वाटायचा, आणि आपण करत राहत होतो कामं. कारण लोक इतके आजारी पडत होते की
कोणी सर्जन म्हणून फक्त आम्ही हार्ट सर्जरीज करत नव्हतो, आयसीयूच्या पेशंटची पण केअर घेत होतो, जनरल मेडिसिन पण करत होतो त्यांच्याबरोबर. त्यामुळे स्वतःकडे कधी असं लक्ष द्यायला मिळालं नाही. पण वाचत असताना कळायचं की स्पुटनिक बेटर आहे, स्पुटनिक बेटर आहे, स्पुटनिक बेटर आहे. परंतु नंतर असं झालं की जी अवेलेबल लस आहे ती सगळ्यात चांगली आहे, त्यामुळे स्पुटनिकसाठी वाट पाहू नका असंही बऱ्याच वेळा सजेस्ट केलं गेलं. परंतु स्पुटनिकची जी स्टडीज केलेली आहे किंवा त्याचं ही पहिली लस आहे जी रजिस्टर झालेली आहे, त्यामुळे ह्या लसीबद्दल बराचसा अभ्यास झालेला आहे. सगळ्यात सेफ समजली जाते, सगळ्यात सुरक्षित समजली जाते. त्यामुळे ह्या लशीला इथं उपलब्ध करून सोलापूरमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये किंवा बार्शीसारख्या ठिकाणी संजयनाही उपलब्ध करून दिली आहे, तर त्याच्याबद्दल त्याचं मनपूर्वक ॲक्च्युली धन्यवाद. आणि या लसीचा साठा फक्त 1200 डोसपर्यंत असू नये, मॅक्सिमम लोकांनाही पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं मी त्याला सजेस्ट करेन. आणि या निमित्तानं मी शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपते. त्यानंतर IMA बार्शीच्या वतीनं आदरणीय डॉक्टर प्रशांत मोरे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मानेसाहेब, डॉक्टर संतोष कुलकर्णी, पार्श्वभूतीचे प्रति महाबहीण आपले यादव सर, उपस्थित सर्वजण आणि पत्रकार आपल्या कुठल्याही निवडणुकीमध्ये बार्शीमध्ये नेहमी शब्द असतो, विशेषतः लोकसभा निवडणुकीला, जिकडे बार्शी तिकडे सरशी. तसाच आज पण प्रसंग आलेला आहे, जिकडे बार्शी तिकडे सरशी. तर गेल्या वर्षीपासून आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही काय सुद्धा, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणीही घ्यायला तयार नव्हतं. मोठं हॉस्पिटल तयार केलं, त्यावेळेस संजय स्वतःहून प्रस्ताव दिला, काम सँक्शन झाला आणि त्यानं प्रचंड काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्पुटनिक लस जी आहे ही आज बार्शी म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीमध्ये पहिल्यांदा मिळाली. हा आपल्या बार्शीच्या शहराच्या मानाच्या शिल्पाचा एक मोठा तुरा आहे असं मी नक्कीच मानतो. याबद्दल त्याचं कौतुक तेवढं थोडंच आहे, परंतु आपण सर्व पत्रकार बंधूंनी जे वेळोवेळी मदत केलेली आहे आम्हाला सगळ्या लोकांना, तर ते त्यासाठी सांगत नाही, पण तुम्ही मदत केलेली आहे त्याबद्दल आपण सगळ्यांचा आभारी आहे आणि असंच आपलं सहकार्य राहावं ही विनंती. धन्यवाद. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर अंधारे साहेबांना बार्शीसारख्या तसं पाहिलं तर अर्ध ग्रामीण अर्ध शहरी भागातून राष्ट्रीय स्तरावर ज्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे कोरोना वॉरियर म्हणून, हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि त्याच्यातच आणखी एक शिल्पेचाच आणखी एक तुरा की शक्यतो मिलिटरीच्या लोकांकडून कोणाचं ॲप्रिशिएशन होत नाहीये. सदर्न कमांड यांच्याकडून देखील यांच्या ज्या कामाचं योगदान आहे त्याचं त्यांनी ॲप्रिशिएशन एक सर्टिफिकेट दिलेलं आहे. निश्चितच अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय बाब आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं आपण परत एकदा अभिनंदन करूया. त्यानंतर मी विनंती करतो डॉक्टर संतोष कुलकर्णी सरांना की आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या सुश्रुत हॉस्पिटलमधील स्पुटनिक लसीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजा माने साहेब, त्याचबरोबर डॉक्टर विजय अंधारे सर, बार्शी IMAचे पॅट्रन डॉक्टर BY यादव सर, त्याचबरोबर गुलाबराव पाटील सर, सर्व उपस्थित मान्यवर पत्रकार, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमरे साहेब, लायन्स क्लबचे अध्यक्ष, रोटरी क्लबचे अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सचिव आणि कुर्डवाडीवरून खास उपस्थित असलेले आमचे IMAचे अध्यक्ष डॉक्टर आशिष शहा, सर्व आमचे पदाधिकारी आणि ही जी लस आज बार्शीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यांच्या पुढाकारानं हा मोठा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे, ते नॅशनल कोविड वॉरियर्स, ज्यांना आत्ताच राष्ट्रीय IMAने कोविड योद्धा म्हणून राष्ट्रीय पातळीवर गौरवलेलं आहे, ते आमचे मित्र डॉक्टर संजय अंधारे सर. खऱ्या अर्थानं अंधारे सरांनी आतापर्यंत कोविड लाट सुरू झाल्यापासून प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या पहिल्यांदा बार्शीमध्ये आणलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रायव्हेटचं कोविड हॉस्पिटल कोणी केलं तर डॉक्टर संजय अंधारे सरांनी केलं. ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सांगत होते की खाजगी हॉस्पिटलने ऑक्सिजन प्लांट टाका, सर्व साखर उद्योगांना विनंती केली जात होती, प्रायव्हेट हॉस्पिटलना विनंती केली जात होती, जे 50 बेडच्या वरचे हॉस्पिटल आहेत त्या सर्वांना ज्यावेळेस विनंती मुख्यमंत्र्यांकडून केली जात होती, तर त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा जर प्रतिसाद कोणी दिला असेल तर बार्शी शहरातल्या अंधारे हॉस्पिटलने दिलेलं आहे. त्यानंतर ऑक्सिजन प्लांट देखील सर्वात पहिल्यांदा अंधारे हॉस्पिटलने केला. त्यानंतर बऱ्याचशा लोकांना जे पेशंट ॲडमिट झाल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांना त्यांना भेटता येत नाही,
पैसाही खर्च भरपूर होतो. मग अशा वेळेस जी कॉकटेल ट्रीटमेंट जी आहे ती सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीमध्ये सर्वात प्रथम डॉक्टर संजय अंधारे सरांनी त्यांच्याकडे आणली. ज्या ट्रीटमेंटमध्ये माइल्ड टू मॉडरेट केसेसच्या लोकांना केवळ 1 दिवस ते 1.5 दिवस ॲडमिट होऊन ओपीडी बेसिसवर त्यांना घरी जाता येतं, ही सुद्धा ट्रीटमेंट सर्वात प्रथम डॉक्टर अंधारे सरांनी आणलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टी ज्या ज्या काही सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा होत आहेत ते डॉक्टर संजय अंधारे यांच्या पुढाकाराने होत आहेत. आणि आज त्याच्यामध्ये भर पडलेली आहे ती म्हणजे स्पुटनिक जी परदेशी बनावटाची लस आहे ती खूप इफेक्टिव्ह आहे. ती लस आज बार्शीकरांना आणि आज संपूर्ण सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यामध्ये एकमेव हे पहिलं सेंटर ज्याच्यासाठी क्रायटेरिया NABH अक्रेडिटेड हॉस्पिटल पाहिजे आणि ते सर्व नामांकन पूर्ण करून आज अंधारे हॉस्पिटलमध्ये हे स्पुटनिक लस आलेली आहे. त्याबद्दल अंधारे हॉस्पिटलचे डॉक्टर संजय अंधारे सर, त्याचा सर्व स्टाफ यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि एकच सांगू इच्छितो की ते खऱ्या अर्थाने विजेते सुद्धा आहेत. नुसते कोविड योद्धे नाही तर ते विजेते सुद्धा आहेत. तर विजेते कोणाला म्हणायचं तर विजेते वेगळं काही करत नाही, तर जे काही करतात ते वेगळेपणाने करतात. त्याचं उदाहरण म्हणजे आज तिन्ही जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जर कोणी स्पुटनिक लस आणलेली आहे, ज्याला संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला किंबहुना सोलापूर जिल्ह्याला स्पुटनिक लसीची आपल्याला आपण अपेक्षा करत होतो, वाट बघत होतो. सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये डॉक्टर अंधारे हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष सन्माननीय राजामाने साहेब, सर्व उपस्थित आणि आपल्या पत्रकार बंधू आणि सर्व सन्माननीय लोकांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या स्पुटनिक लोकार्पण सोहळ्याचं लसीचं आजचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी अंधारे हॉस्पिटल आणि सर्व त्यांचे परिवार आणि सर्व स्टाफ यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. करोना आणि त्याबद्दलच्या बाबतीतचे सर्व नवीन उपक्रम या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरुवात झालेले आहेत. या प्रसंगी आजचं जे स्पुटनिक लॉन्चिंग झाले, वॅक्सिनेशन आलेलं डॉक्टर BY यादव साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा करून त्या ठिकाणी नोंद करतो. आमच्या या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये नवीन वॅक्सिनचे लॉन्चिंगच्या कार्यक्रमानिमित्त आलेले आपले अध्यक्ष राजा, त्यानंतर आमच्या महाराष्ट्रातील सेक्रेटरी कुलकर्णी सर, बार्शीतील सर्व लायन रोटरी क्लब सदस्य, विशेषतः कार्डियक सर्जन ज्यांचं सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये नाव आहे असे डॉक्टर अंधारे यांचे छोटे भाऊ विजय अंधारे आणि सर्व राजकीय. आज आपल्या सर्वांना छाती उगावी, आनंद व्हावा अशा प्रकारचा एक प्रसंग आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून कोविडच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण डॉक्टर संजय अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या बार्शीचं नाव घेण्यात आलं. बार्शीमध्ये DCH डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणूनच गौरवलेले आहेत. सुश्रुत हॉस्पिटल यामध्ये डॉक्टर अंधारे यांनी पहिल्या दिवसापासून पहिल्या मीटिंगपासून सर्व मीटिंग अटेंड केल्या. या पद्धतीनं त्यांनी सखोल अभ्यास करून डेडिकेशन याच्यामध्ये झोकून स्वतःला दिलं. याबद्दल खरंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये व्यक्तीचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. आम्हा सर्व IMAच्या सर्व केवळ डॉक्टर अंधारे यांच्या सर्व प्रयत्नांमुळे, संशोधनामुळे आणि त्यांनी केलेले जे अनेक नवीन उपक्रम यामध्ये आहेत, संशोधन करून त्यांनी एका स्टॅटिस्टिक्स तयार केलेलं आहे. यामुळं निश्चितच या कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अंधारे यांचं खूप मोठं स्थान आहे. त्यांनी यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. त्याबद्दल सर्व बार्शीकरांच्या वतीनं आमच्या धन्यवाद देतो. बऱ्याचशा वेळेला सोलापूर जिल्ह्यात अनेक गोष्टी नाहीत, त्या गोष्टी आपल्याला बार्शीमध्ये करता येत आहे. शेवटी एकच सांगतो की वरती एक अतिशय VIP आहेत आणि त्यांना भेटायला येतो. आमदार साहेब त्यांनी सांगितलं की इकडं कसं काय तुम्ही आला, तर खरं यश तर म्हणेन की त्यांचे शब्द ऐकल्यानंतर मलाही
खूप मोठा आनंद वाटला आणि संजय आंधाऱ्याबद्दल गर्व वाटला. ते म्हणजे की मला पुण्यात फोन आला होता, तुम्हाला रुबीमध्ये ICUमध्ये रूम बुक केलेली आहे, तुम्ही गाडीत बसा आणि निघा. पोलीस पाटील त्यांनी म्हणले, ड्रायव्हरने पुण्याकडे गाडी वळवली, तिथून म्हणले मला पुण्यात नको, मला अंधाऱ्याला न्या. आणि आज ते वरती आम्ही त्यांना भेटून आलो. त्यांनी सांगितलं की मी पुण्याचं आमदार त्यातून सगळं काय जरी असलं तरी आमदारांच्याकडेच मला ट्रीटमेंट घ्यायची असं त्यांनी जेव्हा सांगितलं, त्यावेळेस आम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्याचा खूप गर्व वाटला, अभिमान वाटला. आणि संजय आंधाऱ्यांच्याबद्दल जो रिस्पेक्ट टॉप डॉक्टर त्यामध्ये द्विगुणित झाला. त्यांच्या हातून असेच मागोमाग सेवा करो. अनेक ग्रामीण भागातील रुग्णासाठी त्यांनी प्रयत्न करायचा अशी सर्वांच्या वतीने शुभेच्छा. सुश्रुत हॉस्पिटलचे मार्गदर्शक संजय अंधारे यांनी केलेल्या कामाचं आता सरांनी उल्लेख केला आहे की ॲप्रिशिएशन किंवा समाजामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातंय त्याचं एक जिवंत उदाहरण त्यांनी आत्ताच्या स्वतःच्या अनुभवातून या ठिकाणी सांगितलं. आपल्या सर्वांसाठी निश्चित अभिमानाची बाब आहे. यानंतर या लॉन्चिंग सेरेमनीचं कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजा माने साहेब, ज्येष्ठ संपादक, विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोमत व्यक्त करावं. स्पुटनिक लसच्या लोकार्पण समारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या बार्शीचे भीष्माचार्य आदरणीय यादव सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांनी IMAच्या माध्यमातून सुश्रुत हॉस्पिटल आणि डॉक्टर संजय अंधारे यांच्या पाठीशी भक्कम एक नैतिक बळ, मानसिक बळ उभं केलं प्रत्येक बळणावर, असे IMAचे राज्य पातळीवरचे पदाधिकारी कुलकर्णी सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले बार्शीकरच, परंतु सोलापूर हे आपलं कर्मभूमी ठरवून ज्यांनी हृदय शस्त्रक्रियेत एक आगळा वेगळा विक्रम आणि हृदय शस्त्रक्रियेनंतरचं जीवन हसत खेळत कशा पद्धतीनं गेलं पाहिजे याच्यावर संशोधन करून महाराष्ट्रापुढे एक वेगळा आदर्श वैद्यकीय क्षेत्राच्या कामाचा ठेवला असे डॉक्टर विजय अंधारे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कृषीपूरक उद्योगात बार्शीचं नाव जागतिक पातळीवर पोहोचविणारे आपले संतोष काका ठोंबरे, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय गुलाबराव पाटील सर, आदरणीय डॉक्टर माने सर, कुर्डवाडीहून आलेले आशिष सर, शहा सर, त्याचबरोबर आमचे मित्र आणि रोटरीचे अध्यक्ष विक्रम सावळे, त्याचबरोबर लायन्सचे अध्यक्ष अजित देशमुख आणि अंधारे परिवारानं जी कोविड काळात जी चळवळ उभी केली आहे त्या चळवळीला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू, माझे मल्टीमीडियाचे, प्रिंट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी, मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्यानं आणि बार्शीकर या नात्यानं या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायला संधी मिळाली आहे याचा मला विशेष अभिमान आणि आनंद वाटतो. त्याचं कारण असं की पॅशनेट होणं, झपाटलेलं असणं, झंझावाती कामाची ओढ लागलेलं असणं म्हणजे काय हे अंधारे बंधूकडून गेल्या 10 वर्षात मी अनुभवाने शिकलेलो. मी सोलापूरच्या पत्रकारितेत विजय सरांचं काम पाहिलेलं आहे. बार्शीत कोविड-19ची सुरुवात झाली आणि जी दहशत होती कोविडची, ती दहशत उद्ध्वस्त करण्याचं काम
बार्शी तालुक्यात आणि आसपासच्या 3 जिल्ह्यात संजय अंधारे या व्यक्तीनं केलं आणि ते करत असताना पॅशनेट होणं म्हणजे एकटं होणं नव्हे तर आपली टीम सतत पॅशनेट कशी राहील, आपल्या टीमला झपाटलेलं कसं ठेवलं जाईल आणि ती झपाटलेलं टीमला ठेवणं हे काही सोपं काम नाही. त्याला जीव लावावा लागतो, त्याच्या दुःखात सहभागी व्हावं लागतं, त्याला नक्की आनंद कशात मिळतो याचा अभ्यास करावा लागतो आणि प्रामाणिकपणे तशी कृती करावी लागते. ती कृती डॉक्टर संजय अंधारे यांनी गेल्या 2 वर्षात बार्शीकरांना आपल्या कार्यातून दाखवली. त्यामुळं सुश्रुत हॉस्पिटलच्या यशात अंधारे सरांच्या झपाटलेपणाचं जेवढं श्रेय आहे तेवढं श्रेय हे सुश्रुतच्या टीममध्ये असलेल्या नर्स पासून प्रत्येक घटकाचं आहे असं एक पत्रकार म्हणून मला वाटतं. आणि सर आम्हाला अभिमान आहे की कॉकटेल सारखी ट्रीटमेंट देशात म्हणजे काही राज्यात सुरू होण्याची तयारी असताना ती बार्शीत पहिल्यांदा झाली, यशस्वी झाली आणि नॅशनल लेवलला बार्शीचं नाव डॉक्टर संजय अंधारे यांच्या कॉकटेल ट्रीटमेंटच्या माध्यमातून कोरोना ज्या काळात समाजावर आपली पकड घट्ट करतो की काय असं वाटत असताना अवघ्या 10-12 तासात या ट्रीटमेंटनं कोरोनाग्रस्ताला घरी जाण्याची हमी अंधारे साहेब आपण आपल्या ट्रीटमेंटच्या कृतीनं महाराष्ट्राला दिली. ती गोष्ट बार्शीकरांनाच नव्हे, सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला अभिमानाची आहे. आणि त्याचं कारण असं की तो प्रयोग, ते धाडस हे देश पातळीवर युरोप नंतर काही राज्यात फक्त प्रयत्न चालले होते, तुम्ही प्रयत्नावर थांबला नाही तर ती कृती केली आणि ती कृती करून यश मिळाल्यानंतर सांगितलं, आधी केले मग सांगितले. हा जो आपला गुण आहे तो गुण आम्ही या कोरोनाच्या युद्धाच्या, कोरोना विरुद्धच्या लढाईत आम्ही पदोपदी तुमचा पाहिलेला आहे. मग ऑक्सिजनचा प्लांट असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या सिस्टम बार्शीत आणणं असेल, त्याची सुरुवात 3 जिल्ह्यात किमान हे बार्शीत प्रथम तुमच्याकडे होते, याचा बार्शीकर म्हणून आम्हा सर्वांना अभिमान आहे. आणि हा अभिमान बाळगत असताना स्पुटनिक ही सुरुवात जरी 3 जिल्ह्यात स्पुटनिकचा प्रारंभ तुमच्याकडे होत असला तरी तुमची नेहमी तळमळ राहिलेली आहे की ही सेवा सगळ्यांना सगळीकडे झाली पाहिजे. आणि स्पुटनिकची सुरुवात तुम्ही केली आहे. पाहता पाहता आसपासच्या 4-5 जिल्ह्यात स्पुटनिक सहज उपलब्ध हो अशा प्रकारची भावना मी एक बार्शीकर म्हणून, नागरिक म्हणून व्यक्त करतो. आपण जे काम हाती घेतलेलं आहे त्या कामाला आम्हा सर्वांचा तर पाठिंबा आहेच आहे, परंतु आपण जे धाडस करत आहात अधिक धाडसी बना, अधिक धाडस करा. जिथं जिथं म्हणून आपल्याला संकट वाटेल, अडचण वाटेल, तिथं तिथं भीष्माचार्यासारखे यादव सर तर सदैव आपल्या पाठीचे आहेतच आहेत, परंतु मातृभूमी प्रतिष्ठान सारख्या संस्था, आपल्या बार्शी तालुक्यातले जागरूक पत्रकार देखील आपल्या चांगल्या कामाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. अंधारे परिवार, सुश्रुत हॉस्पिटल आणि त्यांच्या टीमला माझ्या वतीनं, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या वतीनं, आपल्या जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय मोजक्या शब्दामध्ये परंतु या सर्व उपक्रमाच्या मागची भूमिका आणि कशा पद्धतीने आपण कोणत्या टप्प्यावर आहोत, सुश्रुत हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध ज्या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते आपण आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर हा स्पुटनिक व्हॅक्सिनेशन लॉन्चिंग सेरेमनीचं आभार प्रदर्शन डॉक्टर कोळसाळे सर यांनी करावं अशी विनंती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलकर्णी सर, नामांकित कार्याध्यक्ष संजय विजय अंधारे सर, बार्शी आरोग्य क्षेत्रातील भीष्माचार्य यादव सर, IMEचे
PCPNBTचे कायदेशीर सल्लागार डॉक्टर कुलकर्णी सर, फार्मास्युटिकल संघटनेचे अध्यक्ष IMEचे अध्यक्ष मंगळे सर, उमरे काका, तसेच नेहमी वेळात वेळ काढून उपलब्ध असणारे गाडवे सर, माने सर, रंगशाह सर आणि पाटील सर, सगळ्यांनी ज्येष्ठ पत्रकार बांधवांनी जो वेळ दिला आहे यासाठी याबद्दल सुश्रुत हॉस्पिटल